नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रीती क्रिएशन अँड व्लॉग मध्ये। मी तुम्हाला आज उलन मॅट रंगोली बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे आणि उलन मॅट रंगोलीचं बिझनेस चालू करण्यासाठी किती खर्च येते याबद्दल पण मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, त्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अशा टाइपच्या पण रांगोळ्या दाखवणार आहे। या टाइपचं पण मी केलेलं आहे। हे याबद्दल तुम्ही कसं करायचं, काय बेस वापरायचं, उलन बद्दल पूर्ण डिटेल मी माहिती दिलेली आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेत? मी पण छान। तुम्ही बघत आहे व्हिडिओमध्ये की मी या उलन मॅट रांगोळ्या बनवलेल्या आहे। आजकाल धकाधकीच्या जीवनामध्ये पुष्कळशा वर्किंग वुमन असतात, त्यांना रांगोळी टाकायला वेळ नसते, तर ह्या रेडी रांगोळ्या तुम्ही खूप इझिली बाय करून तुम्ही टाकू शकता। समोर आता दिवाळी, दसरा सण आहे, त्याकरता मी हे उलन मॅटचं एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने बनवलं। चला तर मी पूर्ण याची डिटेल आता तुम्हाला माहिती देते। बेसला काय वापरला आहे, गन किती वॅटची आहे, उलन कुठून घेतलं, काय घेतलं, कशा प्रकारचे कलर कॉम्बिनेशन वापरायचं, स्टिक किती लागतात, काय लागतात, याबद्दल मी पूर्ण तुम्हाला आता माहिती देणार आहे। हॅलो मैत्रिणींनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये उलन मॅट रांगोळीची पूर्ण माहिती देणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आणि ते पण सांगणार आहे की हे बिझनेस चालू करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला किती पैसे लागणार आहे, किती खर्च येणार आहे, त्याबद्दल पण मी तुम्हाला इथे माहिती देणार आहे। तर चला तर मैत्रिणींनो चालू करू। आता सध्या हे खूप ट्रेंडिंगला आहे। हे बिझनेस खूप कमी खर्चात आपण हे चालू करू शकतो, याबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला आता देणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकत आहे व्हिडिओमध्ये मी हे तुम्हाला उलन दाखवत आहे। हे उलन रांगोळी मॅट ला यूज करतो आपण, हे उलन। ओके, तुम्ही कुठल्या पण गावातून व्हिडिओ बघत असणार, या कुठल्या पण सिटीमधनं हे व्हिडिओ तुम्ही बघत असणार, त्या सिटीच्या जनरल स्टोअर मध्ये हे उलन आता अवेलेबल आहे। यामध्ये कलर व्हेरायटी पण खूप आहेत, तुम्ही बघू शकत आहे। आपल्याला हे मार्केटमध्ये काय रेट आहे याचं मी तुम्हाला रेट पण सांगणार आहे। आणि हे जे असते इतकं बंच ऍज इट इज आपल्याला पूर्ण इतकं घ्यावं लागते। मार्केटमध्ये याचं रेट आहे हे केजीच्या हिशोबाने मिळते। तुम्हाला 1 किलो मध्ये किती कलर बसतात, काय असते, तुम्हाला कुठले कुठले कलर आवडतात, त्या हिशोबाने तुम्ही हे घेऊ शकता। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घरचं पण आपण यामध्ये बेस यूज करू शकतो आणि मार्केटचं पण बेस यूज करू शकतो। पण तुम्हाला कमी खर्चामध्ये स्टार्टिंगला हे बिझनेस जर चालू करायचा आहे, किंवा तुम्ही घरच्यासाठी पण रांगोळ्या बनवू शकतो। तुम्हाला वाटत आहे की आपण थोडंसं उलन आणून आपल्या घरच्या यूज साठी, वापरासाठी पण आपण इथे रांगोळी बनवू शकतो उलन मॅटची। चला तर मैत्रिणींनो तुम्हाला सांगते मी
हे असं उलन आपण आणलं मार्केटमधनं की त्याचं आपण असं गोळा बनवायचं, असं गोळा बनवायचं. ओके. गोळा बनवण्याने काम करण्यामध्ये खूप आपल्याला इझी होते, खूप सोपं जाते काम करताना. स्टार्टिंगला मी नव्हतं केलं गोळा, तर मला खूप त्रास होत होतो. तर त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला मार्केटमधनं उलन आणल्यानंतर असा गोळा बनवायचा आहे. ओके. व्हिडिओत मी तुम्हाला ग्लू गन बद्दल पण माहिती देणार आहे. ओके. यासाठी आपल्याला ग्लू गन लागणार आहे ते 40 वॅटचं. बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे. 40 वॅटचं मी ग्लू गन घेतलेलं आहे. हे कुठल्या पण इलेक्ट्रिक शॉपमध्ये या जनरल स्टोअरमध्ये जिथे हे आपल्याला मटेरियल मिळेल त्या शॉपमध्ये आपल्याला ही गन पण मिळते आणि त्यासोबत हे ग्लू स्टिक पण मिळते. ओके. हे मी आधी 1 पीस मध्ये घेतलेलं होतं. ते तुम्ही असं नको करा, कारण की हे खूप महागात पडते एक पीस असं घेतलं तर. याचं एक पूर्ण पॉकेट मिळते, तर तुम्ही ते पूर्ण अख्खं पॉकेट घ्याल. त्याचं मी रेट सांगणार आहे, ग्लू गनचं पण रेट सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ बघत राहा. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकत आहे हे ग्लू स्टिकचं माझं पॉकेट आहे. ग्लू स्टिकचं मी पूर्ण पॉकेट घेतलेलं आहे. हे आपल्याला खूप स्वस्त पडते. जर तुम्ही कमी पैशामध्ये बिझनेस चालू करण्याची तुमची इच्छा आहे घर बसल्या, तर हे एक उत्तम उपाय आहे. याचा मी पूर्ण खर्च तुम्हाला सांगणार आहे की स्टार्टिंगला सुरुवातीला किती खर्च लागते आपल्याला. ओके. हे ग्लू स्टिकचं पॉकेट आहे आपल्याला. याच्यामध्ये 36 पीस होते. यामध्ये हे पर पीस 10 रुपीजला पडलं मला, हे पूर्ण पॉकेट घेतल्यामुळे. सुटं घेतलं, खुलं घेतलं तर हे आपल्याला महागात येते. ओके. त्यानंतर मी तुम्हाला एक आयडिया देणार आहे त्याच्या बेस बद्दल. बेस तर तसं रेझिनचंच बेस्ट असते, बट जर आपल्याला सुरुवातीला चालू करायचं आहे, त्याच्यामध्ये पैसे आपल्याला नाही घालायचे बेसमध्ये, तर सगळ्यात उत्तम पर्याय आहे हे अशा आपल्याकडे बॅग्स असतात. बघू शकत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये, हे अशा बॅग्स असतात. ह्या बॅग्सला पण तुम्ही बेस म्हणून यूज करू शकता. यावर मी बनवलेले आहेत उलन रंगोली मॅट, ते तुम्हाला मी दाखवणारच. व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जी बॅग दाखवली होती त्याचप्रमाणे ही दुसऱ्या कलरची माझ्याकडे बॅग होती. त्या बॅगचे मी असं स्क्वेअर शेप कापलेला आहे आणि त्यामध्ये मी स्वास्तिकचं असं डिझाईन बनवलेलं आहे आणि मी त्यावर काम करत आहे. बघू शकत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये. हे बघा, यावर मी बनवलेलं आहे स्वास्तिक. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. आता मी तुम्हाला सेम बेस वापरलेला आहे, त्यावर माझं काम सुरू आहे स्वास्तिक बनवण्याचं. ते मी तुमच्यासोबत हे कंप्लीट करणार आहे. इतकं भाग मी तुमच्या समोर व्हिडिओमध्ये कंप्लीट करून दाखवणार आहे. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ बघत राहा. फ्रेंड्स, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत आहे की मी हे स्वास्तिक ऑलरेडी कंप्लीट केलेलं होतं. फक्त याचा एक पार्ट ठेवलेलं होतं की तुमच्या समोर मी दाखवणार.
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकत आहे की हे आपलं असं लावल्यानंतर असं छान असं मैत्रिणींनो, तुमच्या समोर पूर्ण मॅट बनवणं पॉसिबल नाही आहे, म्हणून मी थोडंसं पार्ट असं बाकी ठेवलेलं आहे की तुम्हाला पूर्ण आयडिया येणार की मी कसं बनवलेलं आहे. तुमच्यासोबत बनवलं तर व्हिडिओ फार मोठं होते, त्यामुळे मी थोडंसं पार्ट असं बाकी ठेवलेलं आहे. थोडंसं छान असं प्रेस करायचं हाताने, तर ते छान चिकटून जाते. असं बघू शकताय तुम्ही की मी हे एक भाग जे बाकी ठेवलं होतं तुमच्यासोबत करण्यासाठी, ते माझं आता पूर्ण झालेलं आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला मी हे उलनचं आता रेट सांगणार आहे. हे उलन किती रुपये केजी असते, हे केजीच्या हिशोबानेच मिळते. बघू शकता तुम्ही, तुमच्या समोर मी एक छोटीशी मॅट रेडी केली आहे. कशी दिसते? या उलनचा रेट आहे 400 केजी. किती रेट आहे या उलनचा? 400 केजी. 400 रुपये किलो. 400 रुपयात 1 किलो या हिशोबाने हे उलन आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे, कुठल्या पण जनरल स्टोअरमध्ये या मटेरियल स्टोअरमध्ये. ओके. त्यानंतर ह्या ग्लूगनचा रेट आहे, आता ते सिटीनुसार किंवा विलेजनुसार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं राहू शकते, पण मी जिथून घेतलेलं आहे हे मला 240 रुपीजला मिळालेलं आहे. 240 रुपीजला. आणि हे स्टिक वेगळं. ओके. मी स्टिक बद्दल तर तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे. त्यानंतर मी पुढचं सांगणार आहे तुम्हाला बेस बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन माहिती देणार आहे. तुम्ही हे व्हिडिओमध्ये बघू शकत आहे, हे त्याच टाईपचं एक कापड आहे किंवा तुमच्याकडे जे पॅन्ट पीस असते जी आपल्याला यूज नाही करायचे आहे, त्या पॅन्ट पीसवर पण हे रांगोळी आपण खूप छान पद्धतीने करू शकतो. पण ते घरच्या वापरासाठी होऊ शकते, ती खूप कॉस्टली पडेल. तुम्हाला जर विकायचं आहे, सेलिंग करायची आहे, तर तुम्हाला ते रेक्झिन मार्केटमधून घ्यावं लागेल. पण स्टार्टिंगला तुम्ही ह्या बेसवर जे मी हे सांगितलं आहे बॅगवालं, ते बेस वापरून तुम्ही करू शकता. हे खूप स्वस्त पडेल आपल्याला. ओके. हे जे आहे यावर मी अशी ड्रॉइंग बनवून घेतलेली आहे, डिझाईन बनवून घेतलेली आहे आधी. ठीक आहे. तुम्हाला समजत असेल. हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार. ओके. व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला आवडली असणार तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. आणि तुमचे कुठले पण काही प्रॉब्लेम असेल किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही प्लीज मला कमेंट करून कळवू शकता. फ्रेंड्स, तुम्ही या पद्धतीने असे काही डिझाईन बनवू शकता ज्या की मी बनवलेले आहे. या पद्धतीचं एक असं मी डोअरमॅट बनवलेलं आहे. ओके. आणखी एक यामध्ये मी तुम्हाला गोष्ट सांगू इच्छिते, ती म्हणजे याला मी बेस वापरलेला आहे प्लॅस्टिकचं. हे बघू शकताय, आपल्याकडे अशा बॅग्स असतात ज्या की आपण आता सामान वगैरे आणलं तर यूज नाही करत, त्यावर पण खूप छान बनलेलं आहे. मैत्रिणींनो, सुरुवात करा. सुरुवात करणं खूप जरुरी असते आपल्यासाठी. त्यानंतर हे मी एक कमळ बनवलेलं आहे.
बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये. हे पण मी तेच ब्लॅक यूज करून बनवलेलं आहे. मी वेगवेगळं बेस यूज करून मी ह्या रांगोळ्या बनवलेल्या आहेत. ही रांगोळी तर मी जस्ट पॉलिथिन असते ना, जे आपण धान्य आणतो त्या पॉलिथिनवर बनवलेलं आहे. बघू शकता खूप छान स्टिक झालेला आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. हे तर कापड बेस, हे तर खूप बेस्ट आहे. याच्यावर खूप छान, खूप लवकर होते. आणि आणखी एक गोष्ट सांगते तुम्हाला मी आणखी हे जे बनवलेलं आहे ह्याला मी बेस वापरलेला आहे कार्डबोर्डचं, जे आपल्याकडे असते Amazonचं वगैरे, जे आपण फेकून देतो. तुम्ही घरच्या वापरासाठी कुठलं पण बेस वापरू शकता. त्यावर पण खूप छान पद्धतीने होते. अशा प्रकारे मी डिझाईन बनवलेलं आहे. व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हे लक्ष्मीचे पावलं मी बनवलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. अशाच पुढच्या नवनवीन डिझाईन बघण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा. बाय.